नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट अशी कांदा पोहे रेसिपी येथे तयार करणार आहोत। लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या आवडती एकच रेसिपी म्हणजे कांदा पोहे। घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो किंवा नाश्ता असो, कोणी पाहुणे आलेले असो, तर ही रेसिपी झटपट आणि अगदी सहजरित्या कोणीही बनवू शकतो। प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी पद्धत आहे। सर्व टिप्स सह मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहे। तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर त्यासाठी सर्वप्रथम पुरणाची चाळण घेतली, त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी जाड पोहे येथे घ्यायचे आहेत। हे पहा, 1.5 वाटी काढून घेतले। आता चाळून घ्यायचे, चाळण्यामुळे हे स्वच्छ होतात। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा आपण येथे पोह्यासाठी कट करून घेतला। त्यानंतर 6 हिरव्या मिरच्या मोठ्याला कट करून घेतला, कारण मुलं खाताना हे बाजूला काढू शकतात। त्यानंतर 1 चमचा मीठ घेतलेला आहे चवीप्रमाणे। 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, तुम्हाला हवं असेल तर अर्धी वाटी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर कोथिंबीर धुवून कट करून घेतलेली आहे अर्ध्या वाटीच्या प्रमाणात। कढीपत्ता सुद्धा आपण धुवून घेतलेला आहे। एवढं सगळं साहित्य येथे काढून घेतले। हे पहा, आता पोहे येथे भिजून घेतले। झटपट मोकळे होण्यासाठी या पद्धतीने हलवून घ्यायचे, म्हणजे एकदम मोकळे सुटसुटीत होतात। हे पहा, पुरणाच्या चाळणीमध्ये पोहे भिजवणं हे एक उत्तम टिप आहे आणि यामध्ये एकदम मोकळे सुटसुटीत होतात। आता गॅसवर एक कढई ठेवून आपल्याला सर्वप्रथम जास्त असं तेल घालून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर खरपूस असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने तळून झाल्यानंतर आता प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर तेल कमी करून आपल्याला उरलेली फोडणी घालून घ्यायची। 1 चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडली। 1 चमचा जिरे घातले। आता येथे तेल जास्त गरम असल्यामुळे आपण कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यानंतर 1 चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायची। आता सर्व आपल्याला छान असं मिक्स करून कांदा छान लालसर होईपर्यंत येथे परतून घ्यायचा आहे। हे पहा, आता कांदा छान लालसर झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली हिरवी मिरची घालून घ्यायची। मिरची आणि कांदा येथे आपल्याला छान लालसर असे आणि मिरची डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपली फोडणी येथे तयार झाली। आता यानंतर आपल्याला धुवून घेतलेला कढीपत्ता यामध्ये घालून घ्यायचा आणि कढीपत्ता आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने परतून घेतला। आता यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये पुन्हा घालून घ्यायचे आणि शेंगदाणे आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत। येथे आपली सर्व फोडणी छान अशी तयार झाली। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे सर्व मीठ एकत्र घालून घ्यायचं। जेवढं मीठ घेतलं होतं ते सर्व मी घालून घेतलं। तुम्हाला मीठ कसं हवं त्यानुसार तुम्ही घाला। आता यामध्ये धुवून घेतलेले पोहे आपल्याला घालून घ्यायचे। येथे आपण सर्व पोहे घालून घेतले। आता फोडणीमध्ये छान आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत। येथे आपल्याला गॅस वाढवायचा नाही, तर मंद गॅसवरच आपल्याला पोहे छान असे परतून घ्यायचे आहेत। हे पहा, अतिशय सुंदर आणि झटपट अशी ही रेसिपी आपण येथे पाहिली। मुलांना टिफिनसाठी असो किंवा घरामध्ये नाश्त्यासाठी पाहुणे आलेले असो किंवा काही कार्यक्रम असो, झटपट अशी कांदा पोहे रेसिपी सगळ्यांनाच आवडते। येथे आपले सर्व पोहे छान असे परतून झाले। कोणतीही रेसिपी आली नाही तरी चालेल, पण कांदा पोहे घरामध्ये सर्वांना यायला पाहिजे। म्हणजे झटपट असं काही खायचं असेल तर कांदा पोहे रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। आता यावर कट केलेली कोथिंबीर घालून घेतली, सर्व छान अशी मिक्स करून घ्यायची। आता कधी कधी आपण पोहे असेच परतवले तर ते वातट होतात किंवा कडक होतात, तर त्यासाठी आपल्याला पोह्यावर झाकण ठेवून अर्धा मिनिटासाठी तरी ही वाफ काढून घ्यायची, म्हणजे पोहे अतिशय मऊ असे होतात, अजिबात कडक होत नाही। हे पहा, वाफ आलेली नाही, आपण फक्त पोहे अर्धा मिनिटासाठी घालून घेतले। आता गरमागरम हे सर्व करून घ्यायचे। बारीक शेव, फरसाण किंवा खोबरं किसून यावर घालायचं आणि कट केलेलं अर्ध लिंबू याबरोबर सर्व करायचं। कट केलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आणि झटपट गरमागरम प्लेट सर्वांना चहा बरोबर सर्व करायची। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या।
व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।